दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून ध्वजवंदन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचीही उपस्थिती, युरोपियन युनियनचे नेते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित। दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कर्तव्य पथावरील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला अभिवादन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील उपस्थित। प्रजासत्ताक दिनासाठी युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला डेर लेयन यांची उपस्थिती, कर्तव्य पथावर लष्कराचं शिस्तबद्ध आणि आकर्षक संचलन। दिल्लीतल्या इंडिया गेट जवळील कर्तव्य पथावर शानदार परेड, विविध शस्त्रांद्वारे भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचं प्रदर्शन, हेलिकॉप्टरमधून सलामी देत प्रात्यक्षिक, लष्कराच्या रणगाड्यांनी सामर्थ्य दाखवलं। प्रजासत्ताक दिन भारताच्या आन बान शानचं प्रतीक, विकसित भारताचा संकल्प अधिक दृढ होतो, पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत देशवासियांना शुभेच्छा। मुंबईतील दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ध्वजवंदन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन संपन्न। अंबादास दानवेंची आमच्याकडे येण्याची प्रोसेस सुरू झाली आहे, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। अंबादास दानवे थोड्याच दिवसात आमच्यासोबत असू शकतात, सामंत यांचा दावा। अंबादास दानवे आणि ठाकरेंच्या सेनेचे नेते पक्षात राहण्याच्या मनस्थितीत नाहीयेत, दानवेंसह अनेक नेते पक्षात राहण्याच्या मानसिकतेत नाहीत, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचा दावा। ठाणे, कल्याण, उल्हासनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची परवड झाली, बालेकिल्ला कुणाचाही असो, पक्षानं परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू, मंत्री गणेश नाईकांचं थेट एकनाथ शिंदेंना आव्हान। मंत्री गणेश नाईकांनी स्वतःच्या वक्तव्याला आवर घालावा, राज्यमंत्री योगेश कदमांचं वक्तव्य। गणेश नाईक देखील शिवसैनिक होते, त्यांना शिवसैनिक काय करू शकतात हे माहिती, योगेश कदमांचा मंत्री गणेश नाईकांना इशारा। वसई विरार महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी अशोक शेळकेंची निवड, येत्या बुधवारी नगरसेवकांची गटनोंदणी होणार, वसई विरार महापालिकेत भाजपचे 43 नगरसेवक। कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक बेपत्ता प्रकरण तापलं, ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल, ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक मधुर म्हात्रे बेपत्ता प्रकरणाला आता नवीन वळण। मुंबईच्या महापौर निवडणूक प्रक्रियेला वेग, पुढील 2 ते 3 दिवसात भाजप आणि शिंदेंची शिवसेना गट स्थापन करणार असल्याची सूत्रांची माहिती, भाजप आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्र गट स्थापन करणार। कल्याण डोंबिवली महापालिकेत विरोधी बाकावर बसू, पण भाजप आणि गद्दार टोळीला सत्तेसाठी पाठिंबा देणार नाही, उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट, नॉट रिचेबल नगरसेवकांविरोधात कारवाईचेही संकेत। मुंबई महापालिकेवर महायुतीचा महापौर बसेल हे 100% निश्चित, मंत्री उदय सामंत यांचा दावा, तर महायुतीत अजिबात मतभेद नाहीत, उदय सामंतांचं स्पष्टीकरण। ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचा महापौर 3 फेब्रुवारीला ठरणार, महापौर पदासाठी शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू। जिल्हा परिषद पंचायत समितीतील बंडखोरी रोखण्यासाठी अजित पवारांकडून प्रयत्न, पुण्यातील बंडखोर उमेदवारांना अजित पवारांचा फोन, दिलेल्या उमेदवारांचं काम करा, अजित पवार यांची विनंती। सातारा, शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार, झेडपी निवडणुकीत मित्रपक्षाच्या युतीसाठी प्रतिसाद नाही, 27 जानेवारीपर्यंत युतीसाठी वाट पाहू, मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही, नाशिकमध्ये महाजनांच्या भाषणादरम्यान महिलेचा आक्षेप, वाटलं तर मला सस्पेंड करा म्हणत वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ, पोलिसांनी तात्काळ महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं। इम्तियाज जलीलांच्या वक्तव्याचा शिरसाटांकडून निषेध व्यक्त, हा देश एका जातीचा किंवा धर्माचा नाही, एकदा रस्त्यावर आलो तर पळताभुई थोडी होईल, शिरसाटांचा जलीलांना इशारा। कुठलाही रंग कुणाच्या बापाचा नाही, सर्व रंग निसर्गाच्या बापाचे आहेत, इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर अभिनेते सयाजी शिंदे यांचं वक्तव्य।
भाजप आणि एमआयएम एकाच नाण्याच्या दोन बाजू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका. हिरव्या आणि भगव्या रंगावर यांचं प्रेम नाही, त्यांना केवळ लोकांची माथी भडकवायची आहेत, सपकाळांचा आरोप. संविधानाची हत्या करणाऱ्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार दिला. भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण दिल्याबाबत राऊतांकडून निषेध. तर संजय राऊतांनी प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू नये. संजय राऊतांच्या टीकेला मंत्री जयकुमार गोरे यांचं प्रत्युत्तर. कोणी प्रशंसा किंवा निंदा करावी यासाठी मी काम करत नाही, मी देशासाठी काम करतो, यापुढेही करत राहीन. पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर भगतसिंह कोश्यारींची प्रतिक्रिया. साताऱ्यातच ड्रग्ज का सापडतं? संजय राऊत यांचा सवाल. करोडो रुपयांचे ड्रग्ज सापडले, त्याचे पैसे राजकारणात वापरले, राऊतांचा आरोप. तर बाहेरचे पोलीस येऊन कारवाई करतात, मग साताऱ्याचे पोलीस काय करतात? राऊतांचा सवाल. राजकारणात वैयक्तिक टीका करायला नको, इंद्रनील नाईकांची प्रतिक्रिया. विजय शिवतारेंच्या शरद पवार आणि अजित पवारांवरील टीकेवरून नाईकांचा सल्ला. धाराशिवमधील शिंदेंच्या शिवसेनेच्या अंतर्गत वादावर प्रताप सरनाईकांकडून अखेर पडदा. महायुतीच्या जागा वाटपाच्या घोळावर आम्ही मार्ग काढू, सरनाईकांची प्रतिक्रिया. शिवसेनेच्या ज्या जागा भाजपला दिल्यात त्या जागा परत घेऊ, प्रताप सरनाईकांचं शिवसैनिकांना आश्वासन. लातूर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. औसा तालुक्यातील माजी आमदार दिनकरराव मानेंचा भाजपमध्ये प्रवेश. दिनकरराव मानेंच्या भाजप प्रवेशानं आमदार अभिमन्यू पवारांना औसा तालुक्यात अधिक राजकीय ताकद मिळणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांची चाय पे चर्चा. ध्वजवंदनानंतर संजय शिरसाट, संजय केणेकर, चंद्रकांत खैरेंच्या रंगल्या गप्पा. तिन्ही नेत्यांची रंगली गप्पांची मैफल. नागपुरातील भाजपच्या 102 नगरसेवकांची उद्या गटनोंदणी होणार. भाजप नगरसेवक उद्या विभागीय आयुक्तांकडे जाणार. भाजपचा गटनेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष. छत्रपती संभाजीनगर महापालिका गटनेते पदाचा सस्पेन्स कायम. गटनेते पदासाठी अनेक इच्छुकांची मुंबईपर्यंत फिल्डिंग, मात्र राजकीय पक्षांकडून नियुक्तीसाठी विलंब. आतापर्यंत विभागीय आयुक्तांकडे एकाही पक्षानं गटनेत्यांची नोंदणी केलेली नाहीये. पुणे महापालिकेत उद्या भाजपचा गटनेता निवडला जाणार. भाजपने उद्या बोलावली नगरसेवकांची बैठक. स्थायी समिती मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती. पुण्याचा सर्वस्वी निर्णय हा देवेंद्र फडणवीसहीच घेणार. काँग्रेसने 60 वर्ष शेतकऱ्यांवर अत्याचार केले. मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या पाठीशी. शेतकऱ्यांची कर्जमाफी फक्त भाजपच करू शकतं. भाजप नेत्या नवनीत राणा यांची काँग्रेसवर टीका. बार्शीनंतर आता माढ्यात देखील दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादींची युती. भाजप विरोधात माढा जिल्हा परिषदेत दोन्ही सेना आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती. पोस्टरवर शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचे एकत्र फोटो. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त चंद्रकांत खैरे आणि रशीद मामू आमने सामने. दोघांनीही एकमेकांवर नजर कटाक्ष टाकत बोलणं टाळलं. चंद्रकांत खैरेंनी रशीद मामूंच्या शिवसेना प्रवेशाला विरोध केला होता. अकोल्यात महापौर पदाबाबत 6 तर उपमहापौर पदासाठी 7 जणांनी अर्ज घेतलेत. उपमहापौर आणि महापौर पदासाठी 30 जानेवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा होणार. वाशिम जिल्ह्यातल्या 163 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपणार. ग्रामपंचायतींना मुदतवाढ मिळणार नसल्यानं प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा. जिल्हा परिषदेकडून प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुरू. भंडारा जिल्ह्यातील सुकळी नकुल गावाच्या सरपंच आणि 7ही सदस्यांवर कारवाई. पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी नागपूर विभागीय आयुक्तांची कारवाई. धाराशिवच्या उमरगा नगरपालिकेत स्वच्छता आणि आरोग्य सभापतीपदी विशाल कानेकर यांची निवड. उमरगा नगरपालिकेत काँग्रेसच्या पदरात 2 सभापतीपद. आदिवासी शेतकऱ्यांचे लाल वादळ आज राजूर बहुला येथून मुंबईच्या दिशेने कूच करणार. दिंडोरीपासून आदिवासी शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चला सुरुवात. काल नाशिक शहराबाहेर मुक्काम केल्यानंतर पुन्हा मुंबईकडे पायी चालत जाणार. जळगावच्या भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील वांजुळा चौफुलीवर मार्ग बंद करण्याच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांचा विरोध. नागरिकांनी आंदोलन करून काम बंद पाडलं.
अनेक वेळा होणाऱ्या अपघातानंतर क्रॉसिंग बंद करण्याची सूचना होती। छत्रपती संभाजीनगर शहरात नशेच्या सिरपचा मोठा साठा जप्त, 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या, गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, 18,78,000 रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त। बीडच्या केज येथे जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी 600 माजी विद्यार्थी एकवटले। एकेकाळी मोठी विद्यार्थी संख्या असलेली शाळा विद्यार्थ्यांच्या कमी संख्या असल्याने बंद पडली आहे। ही शाळा पुन्हा सुरू व्हावी यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलाय। कोल्हापुरात विंटेज ओनर्स क्लबच्या वतीने विंटेज बाईक आणि कारचं प्रदर्शन, ऐतिहासिक दसरा चौक मैदानात मोफत प्रदर्शन, प्रदर्शनासाठी विंटेज गाड्या पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची मोठी गर्दी। पालघरमधील झाई बोरीगाव परिसरात बागेच्या कुंपणात बिबट्या अडकला, जवळपास 2 तासांच्या धडपडीनंतर बिबट्याची सुटका। पंढरपुरातील कवठेकर शाळेला अत्याधुनिक वॉशरूम युनिट भेट, पुण्यातील रोटरी क्लबच्या सहकार्यातून वॉशरूम कॉम्प्लेक्सची उभारणी। वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीच्या दराने 8,000चा टप्पा ओलांडलाय, समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा। सलग सुट्ट्यांमुळे लोकांना देवदर्शनाची ओढ, बीडच्या परळीत वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची रांग। शिर्डीत परदेशी साई भक्तांकडून साईंच्या चरणी 1 कोटींचं दान, अमेरिकेतील देणगीदार साई भक्त अंकिता राजेंद्र पटेल यांच्याकडून 700 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट साई चरणी अर्पण। अकोल्यात इम्तियाज जलीलांच्या वक्तव्याच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून चप्पल मारो आंदोलन, शिंदेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात आंदोलन, आंदोलकांकडून जलीलांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। परळी नगर परिषदेच्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील कठड्यावर चढत उपोषणकर्त्याचं आंदोलन, नगर परिषदेमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी यासाठी आंदोलन सुरू। पालघरच्या बोईसर जिल्हा रस्त्यावर वरंगडेमध्ये 2 दुचाकींची समोरासमोर धडक, अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू तर दुसरा दुचाकी स्वार गंभीर जखमी। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील फाकटे गावात शेतातील पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद, 8 वर्षाच्या या बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात येणार।